बुधवारी झालेल्या प्रचंड गोंधळानंतर आणि मनस्तापानंतर आता मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू झाली आहे। बुधवारी संध्याकाळी मध्य रेल्वेवर दुहेरी संकट आलं। संध्याकाळी सायनजवळ लोकलचं पेंटाग्राफ तुटला होता, त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती। ते दुरुस्त होऊन गाड्या सुरू होता तोच विक्रोळीजवळ ओव्हरहेड वायर तुटली, त्यामुळे संध्याकाळी घरी जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल झाले। सर्वच महत्त्वाच्या स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती। परेल ते डोंबिवली या रोजच्या 1 ते सव्वा तासाच्या प्रवासाला या दुहेरी गोंधळामुळे जवळपास 4 तास लागले। ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या या गोंधळात लोकल ट्रेनमधले पंखे आणि दिवे मध्येच बंद होत होते, त्यामुळे प्रवाशांच्या मनस्तापात आणखीनच भर पडली। हा सगळा गोंधळ निस्तरण्यासाठी मध्य रेल्वेला 5 तास लागले। वाहतूक सुरू झाली, मात्र सुरळीत होण्यासाठी गुरुवारची सकाळ उजळावा लागली। त्यातही अनेक लोकल्स रद्द करण्यात आल्याने प्रवासी काहीसे नाराज आहेत। अजून पावसाळा सुरू व्हायचा आहे त्याच्या आधीच हा महागोंधळ प्रवाशांनी पाहिला आणि पावसाळ्यात काय होणार या कल्पनेने प्रवाशांची चिंता आणखीनच वाढली आहे। दोन्ही ठिकाणचे तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आले आहेत। वाहतूक वेळापत्रकानुसार सुरू झाली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। सागर, काय सांगाल? एकूण 4 तास खोळंबा झाला होता ट्रेनचा आणि त्यामुळे प्रवाशांचे खूप हाल झाले। सागर, आपल्याला माझा आवाज येतो? म्हणजे एक सगळ्यात मोठं मास व्हेइकल मुंबईसाठी आहे। आवाज येतोय? मुंबईतली लोकल सेवा ही सगळ्यात महत्त्वाची मास व्हेइकल म्हणून ओळखली जाते। त्यात बहुतेक वेळा मुंबईमध्ये येणारे जे बाहेरून लोक आहेत नोकरीच्यासाठी कामाच्या निमित्तानं ते सकाळी येतात आणि आतापर्यंत नेहमी मध्य रेल्वेचा खोळंबा हा सकाळी झालेला आहे, पण काल जो गोंधळ झालेला आहे तो संध्याकाळी झालेला आहे। प्रत्येक व्यक्तीला, तो पुरुष असेल किंवा महिला असेल, यांना काम संपल्यानंतर घरी जाण्याची एक ओढ असते, स्वतःच्या कुटुंबाकडे जाण्याची एक ओढ असते। त्याच दरम्यान हा मोठा गोंधळ झाला। कुठे ना कुठेतरी तब्बल 4 तास हे सगळं पूर्ण कार्यान्वित करायला वेळ लागला। त्याच्यामुळे परत एकदा लोकल प्रशासन किती ढिसाळ आहे आणि सर्वसामान्यांना या गोष्टीचा किती त्रास होतो हे दिसून आलं। देवकृपेने ज्यावेळेस लोकल बंद झाली त्याच्यानंतर अनेक जण ट्रॅकवर उतरले होते, त्यावेळेस इतर कुठलीही दुर्घटना झाली नाही, हे एक चांगली बाब म्हणायला हवी आहे। पण कुठे ना कुठेतरी परत एकदा मोठ्या शहराची मोठी समस्या समोर आलेली आहे। स्वाती, नक्कीच सागर, मोठी दुर्घटना नाही झाली पण खोळंबा झाला होता, त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले। धन्यवाद सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।